मध्ये मी दिनेश पाचगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण आहोत डोळकाम परिसरातील चोंडे या ठिकाणी आणि चोंडे परिसरामध्ये मारुती धबधबा या ठिकाणी 5 पर्यटक आले होते आणि त्या 5 पर्यटकांपैकी एक पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसरा वाहून गेला होता आणि तिघजण जे वाहून जात होते त्यांना इथल्या स्थानिकांनी बचाव कार्य करत बाहेर काढले। ही अतिशय दुर्दैवी घटना होती। मात्र यामध्ये जो एक तरुण वाहून गेला होता त्याचं रेस्क्यू जीवरक्षक टीमच्या माध्यमातून करण्यात आलं आणि या रेस्क्यूमध्ये या जीवरक्षक टीमला आणि इथल्या स्थानिक नागरिकांना यश प्राप्त झालेले आहे आणि त्या तरुणाची जो मृतदेह तो मिळून आला आहे। मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि वेगवान प्रवाहात 5ही तरुण अडकले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले। यावेळी रब्बानी शेख परसू पोकळा यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बचाव कार्य सुरू केले। त्यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे प्रसाद रमेश इंगळे, नितेश लहू पाटील आणि अजय कृष्णा मुरकुटे या 3 तरुणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले। मात्र आकाश महेंद्र देशमुख आणि दिनेश मेंढलकर हे दोघेही पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले। या घटनेत आकाश महेंद्र देशमुख यांचा मृत्यू झाला तर दिनेश मेंढलकर हे बेपत्ता झाले होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस, जीवरक्षक दल आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली। मुसळधार पाऊस, वाढलेला पाण्याचा वेग आणि कठीण परिस्थितीत बचाव पथकाने अथक प्रयत्न सुरू ठेवले। अखेर सुमारे 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर जीवरक्षक दलाला दिनेश मेंढलकर यांचा मृतदेह शोधण्यात यश आले। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। या दुर्घटनेत 2 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तर 3 तरुणांना स्थानिकांच्या धाडसामुळे नवजीवन मिळाले। विशेषतः रब्बानी शेख आणि परसू पोकळा यांनी दाखवलेले धैर्य हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे। नंतर आमच्या पायाच्या डोक्यापर्यंत पाणी आला आणि नंतर एकत्र जोरात असा फ्लो आला आणि आम्ही चौघाचे पाचचे जण डायरेक्ट पाण्यात पडलो सगळे आणि सगळ्यांना आम्ही मिठी मारून खाली पडलो आहे। ती खूप वाईट झालं आमच्या जन्माची परिस्थिती। माझे 2 मित्र गेलेत, मी यापुढे काय आता हेच नाही करू शकत। एक व्यक्ती आली, त्याने मला एक हात दिला आणि त्याने मला प्रवाहाच्या बाहेर त्या साईडला काढलं आणि नंतर मग त्याच व्यक्तीने मला हाताला धरून खाली नेलं आणि मग लाकडी याच्या दांडक्याच्या साहाय्याने मला ओढ्याच्या त्या साईडला त्यांनी नेलं आणि मला तेव्हा तिथं कळलं की त्यांनी मला दुसरं आयुष्य दिलेलं आहे। परशुराम पोकळा मी माझ्या स्टॉलवरती होतो धबधब्याच्या खाली स्टॉलवरती होतं ना, इकडनं खालून मंडळी आली, त्यांनी मला सांगितलं की खाली नदीमध्ये 5 माणसं आहेत, 5 माणसं त्याच्यामध्ये 4 वाहून गेलेत ना, 1 माणूस वाचलाय। तर मी पटकन माझ्या स्टॉलवरून उठलो आणि धावत तिकडे घसणारी तिकडे धावलो। माझं तर आव्हान आहे सर्वांना का या पावसाळी दिवसात स्वतःची काळजी घ्यावी आणि ह्या भागात तर येऊच नये। शासनाने इथं प्रतिबंधक केलेलं आहे, म्हणजे येण्याची मनाई केलेली आहे, तरीसुद्धा काही पर्यटक येतात इथे आणि कोणाचं ऐकत नाही आणि मग अशी घटना घडली की मग डोक्याला हात लावून बसण्याची यांना वेळ येते। दुसरी जो मृतदेह तो मिळून आला नव्हता। सकाळी 6 वाजता ही मोहीम सुरू करण्यात आली। सकाळी 6 वाजता चोंडा धरण धबधबा येथून शोध चालू केला असता वेलोशी फाटा असे 5 किलोमीटर अंतरावर जीवरक्षक टीमला तो मृतदेह शोधण्यासाठी यश मिळालं आहे। आम्ही तर सांगणार का याच्या पुढे याल तर स्वतःची काळजी घ्या आणि तिथला पाण्याचा प्रभाव कसा आहे, काय आहे, तिथली माहिती पाहिजे आपल्याला। कुठे आपण कोणत्याही पण ठिकाणी जातो तर तिकडची माहिती पाहिजे तरच आपण तिकडे पाण्यामध्ये जावा, नाही तर पाणीमध्ये नाही गेलेलं बरं। आपण जर पाहिलं तर फार मोठी दुर्घटना होती आणि अशा पद्धतीने ज्यावेळी पर्यटक अशा ठिकाणी येतात त्यावेळी अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात आणि अशा दुर्घटना घडू नये म्हणून अनेक वेळा प्रशासनाच्या माध्यमातून बंदी करण्यात येते। धबधबा असेल, ओढा असेल, नाला असेल, नदी याच्यावर पर्यटकांना जाऊ नये यासाठी काळजी किंवा एक आव्हान केलं जातं। मात्र याला पर्यटक कुठंतरी फाटा देत या ठिकाणी जात असतात। यामुळेच या ठिकाणी ही चोंडे धबधब्यावर एक दुर्दैवी घटना घडली आणि माझं आव्हान असेल खबर 24च्या माध्यमातून की पर्यटकांनी अशावेळी या मुसळधार पावसामध्ये, ढगफुटीच्या सदृश्य पावसामध्ये कृपया करून कुठल्याही स्थळावर जाऊ नये, धबधब्यावर जाऊ नये, येवना नदीवर जाऊ नये, जेणेकरून अशा प्रकारची घटना घडणार नाही।